काँग्रेसची विधान परिषद निवडणुकीमधून माघार, काँग्रेसचा अंबादास दानवेंना समर्थन। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती। सरकारसोबत भांडणारे कडू शिवसेनेसोबत गोड, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बच्चू कडूंच्या हाती धनुष्यबाण। आमदारकीसाठी नाही तर विकासासाठी शिवसेनेसोबत, पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। बच्चू कडू आणि डॉक्टर नीलम गोऱ्हेंना शिवसेनेची उमेदवारी। बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे शिवसेनेचे विधान परिषदेचे उमेदवार। पक्ष विलीन करायला मूर्ख आहे का असं कडू म्हणाले होते। विधानसभेला निवडून येण्याची तुमची शक्यता संपलीय। कडू ठाकरेंच्या सरकारमध्ये मंत्री होते। संजय राऊतांनी कडूंना सुनावलं। राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिशान सिद्दीकींना उमेदवारी। अर्ज भरताना सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि भुजबळांची उपस्थिती। अशोक खरातला 12 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी। 8व्या गुन्ह्यामध्ये खरात न्यायालयीन कोठडी। उद्या पुन्हा एकदा अशोक खरातला कोर्टात हजर करणार। नाशिकच्या टीसीएस मधील लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणी 4 आरोपींकडून मोबाईल, लॅपटॉप आणि कम्प्युटर जप्त। तांत्रिक पुरावे एसआयटीच्या हाती लागल्याची माहिती। भाजपचे नेते किरीट सोमय्या कोल्हापूरमध्ये। पुलाची शिरोली लैंगिक अत्याचार प्रकरणात घेतली माहिती। पन्हाळा आणि विशाळगडातल्या अतिक्रमणांबाबतही केली चर्चा। नागपूरमध्ये अनेक भागात रेडिओ ऍक्टिव्ह पावडर टाकल्याचं निनावी पत्र। संघ मुख्यालय, हेडगेवार स्मृती परिसर आणि मेट्रोत रेडिओ ऍक्टिव्ह पावडर टाकल्याची धमकी। एटीएस कडून नागपूरमध्ये अनेक ठिकाणी तपास। मुंबईतील महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाला कोट्यवधींची उधळपट्टी। स्थायी समितीकडून 3.48 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी। चर्चा न होता बिनविरोध प्रस्ताव मंजूर, आक्षेपही नाही। नाशिकच्या महापौरांचा 17 ठेकेदारांवर कारवाईचा बडगा। खोदकामादरम्यान सुरक्षा अटींचं उल्लंघन केल्यानं नोटिसेस। अचानक केलेल्या दौऱ्यात धक्कादायक बाबी समोर। नाशिक राज्यातल्या हिंदू स्मशानभूमींबाबत मोठा निर्णय। सर्व जातीच्या नागरिकांसाठी स्मशानभूमी खुली करणार। स्मशानभूमी खुली करण्याच्या दृष्टीने आढावा घ्या। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आदेश। धुळ्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी गोव्यातून 3घांना अटक। निजामपूर पोलिसांची कारवाई। आरोपींना 3 दिवसांची कोठडी सुनावली। पाणीपुरवठा मंत्र्यांच्या गावातच पाण्याची बोंब। योजना मंजूर तरीही जळगावमधलं चारमळी गाव तहानलेलं। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह। दुष्काळी पट्ट्यात पाणी टंचाईचं भीषण संकट। साताऱ्यातली 35 गावं, 186 वाड्यांना झळ। जिल्ह्यात 29 टँकरनं होतोय पाणी पुरवठा। मध्य प्रदेशातल्या धारमध्ये भीषण अपघात। अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू। 35 मजूर घेऊन जात होता पिकअप। दहशतवादी संघटना अल कायदा अफगाणिस्तानला करणार पूर्ण मदत। पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाला दिला गंभीर इशारा।